नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? छान की नाही? व्यवस्थित ना? हसताय ना? कसं आहे, भाऊ म्हटल्यानंतर हे विचारावं लागतं माझ्या सगळ्या बहिणींना, सगळ्या सख्यांना, हो की नाही मंडळी? तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा. आपल्या या पहिल्या खेळामध्ये 6 जोड्या मायलेकरांच्या इथे सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं. सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. पण त्याआधी माझे ही जी सगळी भाचे कंपनी आलेली आहेत, भाचे आणि भाच्या इथे आलेल्या आहेत, तर त्यांची जर आपण ओळख करून घेऊया. तुझं नाव सांग बरं. कार्तिकी जीवन मामूलकर. मोठं झाल्यानंतर काय व्हायचं? आर्मी ऑफिसर. आर्मी ऑफिसर म्हटल्यानंतर सकाळी लवकर उठावं लागतं, 4:30-5 वाजता, हो की नाही? उठणार तू नक्की? हो. ओके, व्हेरी गुड. ताई, तुला काय व्हायचंय मोठं झाल्यानंतर? मोठे झाल्यावर क्रिकेटर. क्रिकेटर व्हायचंय? क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा. मग तू क्रिकेट खेळतेस? तू अशी प्रॉपर प्रॅक्टिस वगैरे करते? अरे वा, खूप सुंदर, व्हेरी गुड. तुझे सुपर हिरो कोण आहेत? स्वामी समर्थ. वा, क्या बात आहे. ते तुझे सुपर हिरो आहेत? माझे पण सुपर हिरो तेच आहेत. काय व्हायचंय मोठं झाल्यानंतर? पोलीस. पोलीस. ओके ओके मॅडम, आम्हाला सोडा, आम्ही काही नाही केलेलं आहे. तुझे सुपर हिरो कोण आहेत? मम्मी. मम्मी सुपर हिरो आहे? मम्मी, तुझा सुपर हिरो कोण आहे? मम्मी पप्पा. ते तुझे आई बाबा. ओके, व्हेरी गुड. एकदा जोरदार तयार झाला पाहिजे. तुला काय व्हायचंय मोठं झाल्यानंतर? आर्मी ऑफिसर. पण तुला आर्मी ऑफिसरच का व्हायचंय? देशाची रक्षा करायला. अरे क्या बात आहे दाद्या, आय एम प्राऊड ऑफ यू. तुला काय व्हायचंय मोठं झाल्यानंतर? पोलीस. अरे सगळ्यांना पोलीस, आर्मी ऑफिसर, व्हेरी गुड. खूप छान वाटतंय. दादू, तुझं नाव सांग बरं. अथर्व योगेश पवार. तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? रेल्वे स्टेशन मास्टर. पहिलंच आहे मी असं काहीतरी ऐकतोय. पहिलंच ऐकतोय मी काहीतरी असं. रेल्वे स्टेशन मास्टर. ओके, बरं तुला रेल्वे स्टेशन मास्टरच का व्हायचंय? मला आवडतं ती. तुला आवडतं? चेहऱ्यावरून तर दिसत नाही तुला आवडते. ट्रेन आवडती. ट्रेन आवडती? ओके, किती आवडती ट्रेन? खूप आवडती? खूप? बरं तू असंच बोलतो सगळ्यांशी? नाही. ओके, वा. चला तर मग सगळ्यांची ओळख झालेली आहे आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला. आपल्या या खेळाचं नाव आहे खोचा खोची. हे खोचा खोची. हा, खेळाचं नाव काय ताई? खोचा खोची. खोचा खोची. खोचा खोची. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही म्हणाल की हे खोचाखोची नाव काय आहे, तर ते नाव अशासाठी आहे की इथे काय होणार आहे, म्युझिक सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती नाचत नाचत एक हात मागे ठेवायचे आणि एका हाताने स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचायचे. 2 मिनिटांमध्ये जी ताई जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचेल ती असणार आहे या खेळाची विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत, म्हणजे 5 जोड्या विजेते होणार आहेत आणि 1 जोडी बाद होणार आहे. म्युझिक प्लीज. नृत्य करत करा. व्हेरी गुड. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. हो, अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय, याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन चावून धरलंय. तुझे मागेच खोचायचं नाहीये, आडवे तिडवे सगळीकडे. आडवे तिडवे सगळीकडे केसांमध्ये. हा, व्हेरी गुड. हो, झपाटलेल्या भयान राती उरत धडधड भरी. कवाड तोडून कुटावं म्हटलं, झोंब्याने मारली उडी. अरे याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन
संपलेली आहे. बस. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. 1 2 3 38 39 40 36. सगळे मागेच खोचलेत ह्या ताईंनी. 1 2 59 60. ओके. 1 2 41. ओके. 1 2 51 52 53. जवळजवळ पुष्पगुच्छ घेऊन फिरते ताई. हां. 1 2 65. अरे बापरे. आहे हात दुखायला लागले मोजून. हां. आणि अशा पद्धतीने कमीत कमी 36 स्ट्रॉ ताईने खोचले आणि त्याच्यामुळे सुप्रियाताई आणि वैष्णवी तुमची जोडी बाद झालेली आहे. टेबल टेनिस. ओके. आणि अशा पद्धतीने एक जोडी बाद झालेली आहे आणि 5 जोड्या गेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पाचवी ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. अत्यंत सोपा खेळ आहे. या खेळाचं नाव काय, तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी आपण ताईंसोबत जाऊया त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर? माहेर म्हणलं की माहेरचे सर्वजणच येतात, पण वडिलांचं जास्त प्रेम होतं. वडिलांनी शिकवलं, BA केलं. त्यांची इच्छा होती की हिनं शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि काहीतरी करावं. BA कम्प्लीट झाल्यानंतर मी वडिलांना सांगितलं की मला असं म्हणजे एक मुलगा आवडतो, मला लग्न करायचे. तर आधी ते नाही म्हणले. मी म्हणलं ठीक आहे, तुमची इच्छा नाही तर नाही मी तुमच्या याच्या पुढे जाणार. तर थोडा वेळ गेला, 1 वर्ष. नंतर मी म्हणलं नाही, मला त्याच्याशीच लग्न करायचंय. मग ते म्हणले ठीक आहे, तुला करायचंय ना, मग आम्ही लावून देतो, मग तुझं इथून पुढं तुझं तू बघ सगळं. पण आहे त्यांचा आत्ता सपोर्ट आहे, व्यवस्थित आहेत ते. म्हणजे अजून प्रेम देतात. म्हणजे त्यांनी एवढं हे केलं नाही, पण त्यांचं थोडंसं कुठंतरी मन दुखवलं. पण मग आता ठीक आहे, आता सगळं व्यवस्थित आहे ना, आता सगळं छान आहे ना? हो, छान आहे. व्हेरी गुड. आणि असंच खूप छान राहू दे. तुझा संसार खूप सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा होऊ दे, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू. आता आपण ह्या ताईंशी बोलूया. काय सांगशील माहेरबद्दल? कोण कोण असतं माहेरी? माहेरी आई वडील, मी दोन्ही भाऊ. बरं, जेव्हा तू माहेर म्हणतेस, जेव्हा डोळे बंद करतेस आणि माहेर असा शब्द उच्चारतेस, तेव्हा कोण येतं डोळ्यासमोर पहिल्यांदा? अशा मुलीला प्रश्न विचारताय जिनं 9 महिने 9 वर्ष झालं माहेरच पाहिलेलं नाही. 9 वर्ष माहेर गेलीस नाहीस तू? काय झालं होतं म्हणजे असं? म्हणजे मी मनाविरुद्ध लग्न केलं त्यांच्या. मनाविरुद्ध पण म्हणता येत नाही की एक मुलगी जी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं तिने, पण वडिलांच्या मनात होतं काही माहीत नाही. जॉब म्हणजे मला जॉब करण्याची परमिशन नव्हतं. म्हणजे एक जे वय असतं की आपण उडावं, आकाशात उंच भरारी घ्यावी आणि त्यासाठी आपल्या आई वडिलांचा सपोर्ट असावा, असं मला कधी मिळाला नाही. कारण वडील खूप स्ट्रिक्ट होते. म्हणजे अगदी बंधन असायची त्यांची की कुठे जायचं नाही बाहेर. आणि ते मी मान्य पण केलं. 7 वर्ष मी पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर पूर्ण 7 वर्ष मी घरी होते. माझी CA करण्याची इच्छा होती, तरी त्यांनी ते सुद्धा नाही करू दिलं. आणि नाही त्यांनी लग्नाचा पण विचार केला नाही. मग शेवटी मी स्वतः निर्णय घेतला. माझा क्लासमेट जो 6 महिने फक्त कॉन्टॅक्टमध्ये होतो, आणि मग मी त्यांच्याशी बोलता बोलता त्यांनी मला विचारलं, तुझं लग्न वडील का करत नाहीत? तर म्हटलं माझ्या वडिलांच्या खूप अपेक्षा आहेत की त्यांना मुलगा असं स्वभाव किंवा हे काहीच लिहिलं देणं नव्हतं. फक्त त्याच्याजवळ पैसा, प्रॉपर्टी दिसण्यात असंच म्हणजे दाखवायचं होतं की मला माझ्या मुलीला असं स्थळ आहे. माझ्या अपेक्षा एवढ्या नव्हत्याच, पण त्यांना असं वाटायचं की माझ्या मुलीचं एकदम बेस्ट व्हावं आणि 4 लोकात मला मान मिळावा की एवढं छान माझ्या मुलाचंही झालंय, मुलीचं झालंय. मग त्यांनी 2-3 महिने असेच गेल्यानंतर त्यांनी स्वतःहून मला विचारलं की माझ्याशी लग्न करशील का?
ठीक आहे म्हटलं, मी तयार आहे लग्नाला. पण मी त्यांना आधी पण सांगितलं की जर समजा माझ्या वडिलांनी माझ्या लग्नाचा निर्णय घेतला तर मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. आणि जर समजा मला नाही वाटलं की बाबा नाहीच, माझ्या वडील पुढं अजून काही करतच नाही आहेत, तर मग मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. तरी आम्ही 3 महिने वेळ घेतला आणि मग शेवटी लग्न केलं आमचं आम्ही. आणि ह्या गोष्टीला वडिलांचा विरोध होता. त्यांना वाटलंच नाही की मी असं 7 वर्ष जी मुलगी घराच्या बाहेर पडली नाही ती अचानक लव्ह मॅरेज करेल, असं वाटलं नाही. ते स्वभावाने खूप तापट होते, रागीट पण खूप आहेत. पण नाही, ते अजूनसुद्धा माझ्याशी बोलत नाही. अगदी समोरून माझी मुलगी आणि मी जर गेलो तरी असं की अनोळखी कोणीतरी चाललंय असे रिॲक्शन असते आणि निघून जातात. आईशी बोलतेस? नाही, आईशी पण नाही? आई म्हणजे वडीलच एवढे रागीट आहेत, त्यांनी सगळ्यांना बंधनं घातली. जर तुम्ही तिच्याशी बोलला तर माझ्याशी संबंध तोडून टाकायचे. त्यामुळं कुणीच म्हणजे भाऊ पण नाहीत. बरं, दोन्ही मुंबई पोलीसमध्ये भरती झालेले आहेत. माझ्या मिस्टरांना ते लहानपणापासून बघत आले. अगदी एकत्र खेळतात अजून सुद्धा. म्हणजे आता गावात मॅचेस वगैरे असल्या तर एकत्र एका टीममध्ये खेळायला असतात, पण भाऊ बोलत सुद्धा नाही त्यांच्याशी. पण समजा ते आता ह्या माध्यमातून तुझ्या मनातल्या भावना समजा तुझ्या बाबांपर्यंत पोचवायच्या असतील तर त्यांना काय सांगशील? माझं वागणं किंवा मी जे केलं ते तुम्हाला चुकीचं आहे, पण माझ्या दृष्टीने ते खूप छान आहे. आणि एवढं सुंदर स्थळ तुम्ही माझ्यासाठी कधीच शोधू शकला नसतं. म्हणजे मी स्वतः निर्णय घेतला, पण मला अभिमान आहे की मी एवढा छान जोडीदार निवडलाय. आणि जे तुमची अपेक्षा होती की मला एक सपोर्टिव्ह पार्टनर मिळावा, तो मला मिळालेला आहे. आणि तुम्ही मला वाटते राग थोडासा सोडावा. थोडंसं ठीक आहे, एक मुलगी म्हणून मी तुम्हाला समजून घेतलं, तसं येणाऱ्या सुना किंवा तुमच्या पुढच्या पिढीला असं करू नका. तुम्ही थोडंसं त्यांच्या बाबतीत फ्रेंडली राहा आणि थोडंसं त्यांना सपोर्टिव्ह राहा. बाकी माझी काहीच इच्छा नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर थोडासा राग आहे माझ्याबद्दल तो थोडा आता विसरा, कारण 9 वर्ष होऊन गेली. तर माझी अपेक्षा एक किमान मला नाही पण माझ्या मुलींना तरी तुम्ही एक पामाचं प्रेम. आजी आजोबांचं प्रेम द्यावं एवढीच इच्छा आहे. एक भाऊ म्हणून की मला असं वाटतं की तुझ्या माहेरच्या सगळ्या व्यक्तींना की आता इतकी 9 वर्ष झालेली आहेत, तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा सगळे तुमचे रुसवे राग हे दूर करा आणि फोन करा. एकाच गावात राहत आहेत आणि इतकी 9 वर्ष एकमेकांच्या समोर येत आहेत पण तुम्ही बघत नाही, तर असं करू नका. आता तिला मुलंही झालेली आहेत, तर त्या मुलांना एक आजी आजोबांचं सुद्धा प्रेम नक्कीच मिळालं पाहिजे. आणि हे पुन्हा सगळं छान व्हावं, तुमचं नातं छान व्हावं एवढीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. ओके, आता आपण खेळायला सुरुवात करूया. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या धमाकेदार खेळाला. आणि हा खेळ खेळणार आहे माझे भाचे. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हा खेळ कसा करायचा आहे, हा जो कप आहे तो असा उचलायचा आहे आणि अशा पद्धतीने तो गोळा करायचा आहे. सगळे कप असे व्यवस्थित गोळा करून असे ठेवून द्यायचे आणि हात वरती करायचे. ओके, चेंडू पडला तर पुन्हा जसे होते तसे कप ठेवायचे आणि पुन्हा पहिल्यापासून सुरू करायचे. ओके, जी ताई किंवा जो दादू कमीत कमी वेळामध्ये असे सगळे ग्लास उचलून अशा पद्धतीने ठेवेल तो पहिला किंवा ती पहिली. अशा 3 जोड्या विजेत्या होणार आहेत ज्या जाणार पुढच्या खेळामध्ये आणि 2 जोड्या बाद होणार आहेत. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी. दुसरा हात लावायचा नाही, दुसरा हात लावायचा नाही. बाद. पट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर. पहिल्यापासून करावं लागेल. हा कर आता. हा हात वरती करायचे. लवकर ताई, हात लवकर बॉल पाडायचं नाही. हात वरती करायचंय. नाही, दुसरा हात नाही पकडायचंय. हा हात वरती करायचंय. ओके, हात वरती करायचंय. ओके, सगळ्यात शेवटी कप ज्याने गोळा केले आहे त्याचं नाव आहे अथर्व. पिगी बँक. एक जोडी बाद झालेली आहे पण या खेळातून 2 जोड्या बाद होणार आहेत. त्याच्यामुळे दुसरी जोडी आहे पूनमताई आणि ओवी यांची. त्याच्यामुळे ताई तुम्ही सुद्धा या खेळातून बाद झाले आहेत पण सन मराठीकडून तुम्हाला मिळते भेट वस्तू. मिनी बॅग आणि
अशा पद्धतीने 2 जोड्या बाद झालेल्या आहेत आणि 3 जोड्या गेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, आजच्या भागामध्ये खरंच खूप धमाल येते. दोन्ही खेळ एकदम धमाल झालेले आहेत आणि अर्थातच माझी सगळी भाची कंपनी नेहमीप्रमाणे कल्ला करतायत. आणि आता आपण जाणार आहोत शेवटच्या खेळाकडे. तो खेळ काय असणार आहे, तो कसा खेळायचा आहे, कोण होणार आहे धुरंधर जोडी, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. सगळं आपल्याला कळणार आहे. पण त्याआधी सुरू करूया आपल्या अत्यंत सुंदर अशा भागाला, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आजचा विषय आहे मी मुख्यमंत्री झाले तर. आणि सगळ्या मुलांनी खूप छान पत्र लिहिली खरं तर, पण त्यातल्या 2 पत्रांची आपण निवड केलेली आहे आणि त्या पत्रांचं आपण आता इथे वाचन करणार आहोत. मी जर मुख्यमंत्री झाले तर या देशातील प्रत्येक व्यक्ती साक्षर बनवण्यासाठी प्रयत्न करेन. प्रत्येक गाव शहर प्रदूषणमुक्त करेन. संपूर्ण राज्यात वृक्षारोपण, प्राणी संवर्धन, शेती संवर्धन यासाठी प्रकल्प उभे करेन. तसेच गरिबांना आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देईन. या राज्यात पुन्हा एकदा शिवस्वराज्य स्थापना करण्याचा प्रयत्न करेन. माझे मत मांडण्याची संधी मला दिली त्याबद्दल खूप खूप आभार. ताई, खूप छान वाटलं तुझं हे पत्र वाचून. या वयामध्ये तुझ्या पद्धतीने लिहिलेस ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. ताई, आज ही पत्र वाचत असताना तुला कसं वाटलं? छान. छान वाटलं. ही जी पत्राची परंपरा आम्ही सुरू केली आहे, कसं वाटतंय? खूप सुंदर आहे. एक जुनी पद्धत होती की एकमेकांना पत्र देऊन भावना व्यक्त करण्याचं आणि स्वतःच्या मनातील विचार कागदातून म्हणजे कागदावर लेखणीतून उमटवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. माणसाला रिॲक्ट पटकन होता येत नाही, पण हे मनातील भावना कुठंतरी लिहून काढल्या तर बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि ही खूप सुंदर संकल्पना आहे. बरोबर, नक्कीच. आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला एक वाव पण मिळतोय. ताई, छान वाटलं तुझ्याशी बोलणं. आता आपण ह्या ताईचं पत्र ऐकूया. सर्वांना नमस्कार. माझे नाव कार्तिकी. मी मुख्यमंत्री झाले तर राज्यातील सर्व शाळा स्वच्छ व सुंदर करेन. पूर्ण देश गरिबामुक्त करण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येक तरुणांना नोकरी मिळण्याचा प्रयत्न करेन. मी ज्या शाळेत आता शिकत आहे त्या शाळेत 7वी पर्यंतचे वर्ग व्यवस्थित चालवण्यासाठी प्रयत्न करेन. आमच्या मॅडम आम्हाला स्वतःची काळजी घ्यायला सांगतात, त्यामुळे मी मुली संरक्षण राहतील याबद्दल मी प्रयत्न करेन. धन्यवाद. जवळजवळ भाषणच केलंस तू. हा, जवळजवळ मुख्यमंत्री झालीस आणि असं भाषण शपथ घेतलीस तू जवळजवळ. हा, खूप छान लिहिलेलं आहेस. आई, कसं वाटते आज तिने पत्र वाचलं? छान वाटलं. छान वाटलं. जवळजवळ शपथच घेतलेली आहे तिने. मुख्यमंत्री जवळजवळ झाली आहे ती झाली. मुख्यमंत्री झाली आहे. आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. पत्र मनातल्या या भागानंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची धुरंधर जोडी. खेळाचं नाव आहे रिंगा रिंगा रिंग रिंग. ओके, आता हा खेळ दोघांनी मिळून खेळायचे. आईनी काय करायचे, तुमच्या समोर जे प्लास्टिकचे तुकडे दिसत आहेत ते तुकडे जोडायचे. ते जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाली की आपल्या अंगाभोवती अशी घ्यायची आणि खाली सोडून द्यायची. जशी ती रिंग खाली सोडून दिल्यानंतर मुलांनी पेन्सिलला टोक काढायला घ्यायची. ओके, टोक काढत राहायचे. पेन्सिलची साईज आहे ती अगदी कमीत कमी राहिली पाहिजे. जी जोडी पहिल्यांदा पेन्सिलला टोक काढायला घेईल तिथून 2 मिनिटाची वेळ सुरू होणार आहे. कळले तुम्हाला? नक्की. चला तर मग सुरू करूया आपल्या खेळाला. आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. लवकर व्यवस्थित जोडायचे ताई. आणि ती रिंग तुटली नाही पाहिजे, सुटली नाही पाहिजे रिंग. हा, लवकर वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. अजून 2 मिनिटं सुरू झाले नाहीयेत. व्यवस्थित ते जोडायचे ते व्यवस्थित. हा, हे कर, घे लवकर. इकडे तुटलेली आहे. नाही, खाली ठेव. तुटलेली आहे. हा, सुटलेली आहे ताई. घाई म्हणून घाई करायची नाही. थांब. काम राहतात. अरे आता घे. हा, ओके. दोन मिनिटाची वेळ सुरू झालेली आहे. लवकर 2 मिनिटाची वेळ. शेवटची 10 सेकंद. 10 3 2 1. व्हेरी गुड.
पेंसिल दे दो अभी हमरे पास. एवढी टोक काढत होती मला वाटलं छोटीशी राहिली असेल. निर्णय असा आहे की तिसऱ्या क्रमांकाची जोडी ठरलेली आहे ताई तुमची, उपविजेती जोडी ठरलेली आहे ताई तुमची, आणि धुरंधर जोडी ठरलेली आहे यांची. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाची जोडी आहे तिला आपण बक्षीस देणार आहोत. ओके, स्पीड अप. स्पीड अप. ओके, स्पीड अप. धनश्रीताई, पण तू उपविजेती जोडी ठरल्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्यासाठी खास हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या. काय आहे? चेस. चेस. ओके, व्हेरी गुड. आणि आजच्या भागाची धुरंधर जोडी ठरलेली आहे अर्चनाताई आणि कार्तिकी यांची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि ताई तू हुकुमाची राणी झालेली आहेस त्याच्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझा हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. ताई कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. धुरंधर जोडी तर झालेलीच आहे, प्लस तुला हा माहेरचा आहेर मिळालेला आहे. बरं, हा माहेरचा आमचा आहेर कसा वाटला? छान आहे. छान आहे. हो, पहिल्यांदाच भेटलंय बक्षीस. अगोदर कशातही भाग घेतला नव्हता. क्या बात आहे ताई, खूप खूप अभिनंदन तुझं. बरं ताई, तू हुकमाची राणी झालीस तर असं कुठला हुकूम तुला इथे आज सोडावा असं वाटतंय जो सगळ्यांनी पाळला पाहिजे? मला असं वाटतंय की आजकाल आई वडील कामाच्या व्यापामुळे मुलांकडे लक्ष देत नाहीये, तर त्यांनी थोडा व्याप कमी करून आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. नाही, बरोबर ताई, तू मुद्दा म्हणलंस की मुलांना खरं तर आई वडिलांची फार गरज असते आणि त्यांनी तो वेळ द्यायला पाहिजे आपल्या मुलांना. नक्कीच हा हुकूम सगळेजण पाळणार आहेत. त्याच्यामुळे ताई तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. कार्तिकी झालेली आहे हुकुमाची राजकन्या. हो हो, त्याच्यामुळे तिला मिळतोय केक. आता सगळं मिळालंय तुला? सगळं मिळालंय ना? हो. हुकमाच्या राणीला जे मिळाले ते मिळाले, मायक्रोवेव्ह मिळाले, तुला केप मिळालंय, झालं ना? मग आता जायचं सगळं काय 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 राहिले? सायकल. पण तू तर म्हणाली की मला सगळं मिळालंय म्हणून. आता मला काही नको त्याच्यामुळे आता मला तुझं ऐकावं लागणार. हा, काय? सायकल. सायकल हवी आहे? हा, ठीक आहे, सायकल घेऊन जा. म्हणजे आजच्या भागाची धुरंधर जोडी तर आपल्याला सापडलेली आहे, पण आता पुढच्या भागात कुठली जोडी होणार आहे धुरंधर जोडी ते आपण नक्की बघणार आहोत. आणि त्यासाठी भेटत आहोत पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.